मॉर्निंग वॉक विथ पोलीस उपक्रमाचे देवळालीत स्वागत. पोलिसांनी साधला नागरिकांशी संवाद. नागरिकांनी केल्या सूचना तक्रारी. टवाळखोरांचे दणाणले धाबे तर जनतेला मिळाला दिलासा. नाशिक शहर पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मॉर्निंग वॉक विथ पोलीस हा उपक्रम देवळाली कॅम्पमध्ये सुरू करण्यात आला. शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी, समस्या, सूचना, व्यथा, तक्रारी जाणून घेण्यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते, ASI सुभाष पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जगदाळे, चंद्रभान भोईर, मुरलीधर चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती आहिरे यांनी आनंद रोडवरील देवळाली छावणी परिषदेच्या मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांशी थेट संवाद साधला. या उपक्रमाचे देवळालीकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच देवळाली कॅम्प शहर परिसरात वाढत असलेली गुन्हेगारी, टवाळखोर, गुंड, मवाली, रोड रोमियोंचा उच्छाद, उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे, आनंद रोड मैदानावर गैरकृत्य करणारे यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा नागरिकांनी, महिलांनी व्यक्त केली. तसेच पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक, दरारा, जरब निर्माण व्हावी या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. या प्रसंगी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि त्यांच्या पथकाने नागरिकांना सुरक्षेविषयी आश्वस्त केले. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय करायला हवे हे जाणून घेतले. तसेच सध्या पोलिसांकडून सुरू असलेले पायी गस्त, कोम्बिंग ऑपरेशन व इतरही कामांबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. काही तक्रारी असतील तर त्यासाठी पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक असलेला फलक देखील या ठिकाणी लावण्यात आला. त्या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केले. नागरिकांनी या संवाद सत्राबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना धन्यवाद दिलेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. प्रत्येक महिन्यातून एकदा अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकही सुखावले आहेत. या उपक्रमाने टवाळखोर, गुन्हेगार, मद्यपी, अशांतता निर्माण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे, तर जनतेला दिलासा मिळाला आहे. AB न्यूजसाठी प्रमोद राहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.